नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी। लोणाळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या मंथरणीचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। तासाभरापासून संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची जरांगेंसोबत चर्चा सुरू आहे। मधुकर अर्दड यांच्याकडून मंथरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मनोज जरांगेंचा मोर्चा अजून लोणाळ्यामध्येच मुक्कामस्थळी आहे। आज जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईमध्ये धडकणार होता, मात्र अजूनही हा मोर्चा लोणावळ्यामध्येच आहे। लोणावळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या मंथरणीचे प्रयत्न सध्या प्रशासनाकडून सुरू झालेले आहेत। सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंसोबत काही वेळातच ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। एकूणच मनोज जरांगेंच्या मंथरणीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत। हा मोर्चा जर मुंबईमध्ये आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती काही जणांनी व्यक्त केलेली होती। त्याच्यामुळे लोणावळ्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न जो आहे तो पूर्ण होताना दिसतोय आणि शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी लोणावळ्यामध्येच पोहोचलेला आहे। ही दृश्य आपण पाहताय। मधुकर अर्दड यांच्याकडून मंथरणीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत। मनोज जरांगेंचा मोर्चा अजून लोणावळ्यामध्येच मुक्कामस्थळीच या ठिकाणीच आहे। काल पहाटे पुण्यावरून हा मोर्चा जो आहे तो लोणावळ्यामध्ये पोहोचलेला आहे। पहाटेच्या वेळेला हा मोर्चा पोहोचला। सकाळी 9 वाजता मोर्चा जो आहे तो लोणावळ्यामधून निघणार होता, मात्र अजूनही हा मोर्चा लोणावळ्यामध्येच आहे। मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। मनोज जरांगे पाटील यांच्या मंथरणीचे सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून या ठिकाणी केले जात आहेत। मनोज जरांगे यांनी हा मोर्चा काढू नये असं वारंवार आवाहन प्रशासनाकडून सरकारकडून करण्यात आलेलं होतं, मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। गेल्या महिनाभरापासून जर आपण पाहिलं तर वातावरण निर्मिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली होती। आवाहन मराठा समाजाला करण्यात आलेलं होतं की 20 तारखेला आपला मोर्चा हा मुंबईकडे निघतोय, पायी मोर्चा निघणार आहे आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। 6वा दिवस आहे आजचा पायी मोर्चाचा। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची मंथरणी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे। या शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे? विभागीय आयुक्त आणि त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे आणि सरकारचं देखील शिष्टमंडळ तिथली परिस्थिती पाहून जरांगे पाटील यांच्या भेटीला जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। पण जी महत्त्वाची माहिती मिळते ती हीच आहे की हे शिष्टमंडळ आता एका बंद खोलीच्या आतमध्ये जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करेल। जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये यावं, सरकारशी भेटावं, सरकारशी सोबत बसून सगळी माहिती घ्यावी, बोलणं करून घ्यावं आणि मोर्चा काही काढू नये असा जो पवित्रा आहे तो सरकारचा आहे। आणि एक विनंती वजा त्या ठिकाणी सरकारकडून त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही येऊ नका, मात्र जरांगे पाटील हे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। काही झालं, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, सरसकट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, आमच्या भूमिकेवर ठामच राहू असा पवित्रा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहे का पाहणं महत्त्वाचं तसे ठरेल। जर त्या ठिकाणी मनधरणी झाली नाही तर हे शिष्टमंडळ जे आहे ते दरे गावातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी VC द्वारे जरांगे पाटील यांचं बोलणं देखील करून देऊ शकतं। गरज पडली तर मुख्यमंत्री देखील जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधतील असं सुद्धा बोललं जात आहे। आणि याची एक विशेष व्यवस्था सुद्धा दरे गावामध्ये आता सुरू करण्यात आलेली आहे, कारण दरे गावात आपण पाहिलं की नेटवर्कचा खूप मोठा इश्यू आहे, समस्या आहे आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी दरे गावातून थेट मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून नेमकं काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मराठ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार आहेत की त्याच ठिकाणी आता ते थांबतील असा सुद्धा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे, मुद्दा निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा वृषाली, कारण जरांगे पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार आहे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच मंथरणीचे प्रयत्न तर सुरू झालेले आहेत, मात्र आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघताय की सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे, काय निर्णय होत आहेत, तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याचं समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे।